मित्रांनो नमस्कार, मी संजय पराडकर। सध्या H1Bचा विषय जोरात चालू आहे आणि त्याचे परिणाम आणि त्याचं विवेचन सर्व पेपरामधून येतच आहे। तर आज जरा मी तुम्हाला थोडीशी अमेरिकेतल्या गूगल कंपनीच्या पगाराबद्दल माहिती सांगणार आहे। लोकांना निरनिराळे आकडे माहिती असतात, पण आज मी तुम्हाला US डिपार्टमेंट ऑफ लेबरच्या डेटामधनं मिळालेली खरी माहिती गूगलच्या पगाराविषयी सांगणार आहे। चला तर या गूगल कंपनीचा पगार निरनिराळ्या लेवलवर कसा आणि किती असतो हे तुम्हाला मी सांगणार आहे। गूगलमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री लेवल घेता तेव्हापासून ते अनुभवी सीनियर पदापर्यंतचा पगार हा मी तुम्हाला सांगतोय। गूगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला 3 ते 3.5 करोड वर्षाला पगार असतो। इंजिनिअरिंग मॅनेजर असेल तर त्याला 8 ते 8.5 कोटीपर्यंत पगार असतो। सॉफ्टवेअर इंजिनियर L7ची जर लेवल असेल तर त्याला 2.25 ते 2.5 करोडपर्यंत पगार असतो। सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियरला साधारण 2.25 करोडपासून 3.5 करोडपर्यंत पगार असतो। UX डिझायनर अशी तिथे एक पोस्ट असते, त्याला 2.25 करोड ते 2 करोडपर्यंत पगार असतो। रिसर्च सायंटिस्टला 1.5 करोड ते 2.5 करोडपर्यंत, प्रोडक्ट मॅनेजरला 2.25 ते 3.25 करोडपर्यंत पगार असतो। डेटा सायंटिस्ट 1.5 करोड ते 2 करोड, सॉफ्टवेअर इंजिनियर L6 लेवल 1.5 करोड ते 2 करोड, हार्डवेअर इंजिनियर 1,75,00,000 ते 2 करोड, क्लाउड आर्किटेक्टला 1.5 करोड ते 2 करोड। तर असा हा गूगलचा स्ट्रक्चरप्रमाणे त्यांच्या सॅलरीचा प्लॅन आहे आणि हा प्लॅन US डिपार्टमेंट ऑफ लेबरने आणि गूगलच्या HR मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे। यामध्ये खूप लोकांना खूप कन्फ्युजन असतात, कोणाचे मुलं गूगलमध्ये असतात, कोणाची नसतात, मग ते एकमेकांशी कंपॅरिझन होते आणि मग गूगलचा पगार किती, मायक्रोसॉफ्टचा पगार किती, ॲमेझॉनचा पगार किती या विषयावर चर्चा होतात। पण हा मी जो रिपोर्ट तुम्हाला सांगतोय हा एक ऑथेंटिक रिपोर्ट आहे आणि साधारण या रेंजमध्येच इथे टेक्निकल लोकांना सॅलरीज मिळतात। तर असे हे माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत राहीन। स्टे ट्यून विथ मी, माझ्याबरोबर राहा आणि मी आता इथेच थांबतो। धन्यवाद। संजय पराडकर। व्हिडिओ संपण्याआधी निरनिराळ्या माहितीसाठी तुम्ही माझा चॅनेल संजय पराडकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणाची निरनिराळ्या विषयांची माहिती नेहमी मिळत राहील। धन्यवाद। संजय पराडकर।